नागपुर के तहसील पुलिस थाना हद से मध्य प्रदेश के सिवनी में प्रतिबंधित गौवंशों की हत्या करने के मामले में मोमिनपुरा से मुख्य 7 आरोपियों को गिरफ्तार कर सिवनी पुलिस के हवाले किया गया है। जानकारी के मुताबिक मध्य प्रदेश के सिवनी में 19 जून को हुई बकरीद के मौके पर सिवनी के घुमा और धानोरा थाना अंतर्गत करीब 150 गौवंशों की निर्मम हत्या कर दी गई थी। इसके चलते सिवनी के 4 अलग अलग थानों में इसकी शिकायत दर्ज की गई थी, जहां कड़ी जांच में इस हत्या से जुड़े कुछ आरोपी नागपुर के मोमिनपुरा से होने की बात का पता चला। जानकारी के अनुसार नागपुर से ही 17 जून को टवेरा गाड़ी में सवार होकर 7 आरोपी सिवनी गए थे, जहां स्थानीय साथियों के साथ मिलकर इस सामूहिक गौवंश हत्या की वारदात को अंजाम दिया गया था। इस मामले में मध्य प्रदेश पुलिस ने वाहिद मजीद खान और शादाब खान पर NSA के तहत कार्रवाई की है और साथ ही अभी तक इस मामले में करीब 22 आरोपियों को पुलिस गिरफ्तार कर चुकी है, जिसमें से 7 आरोपी नागपुर के मोमिनपुरा निवासी बताए जा रहे हैं, जिन्हें गिरफ्तार कर सिवनी पुलिस के हवाले किया गया है। शिवनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी शिवनी जिल्ह्यात दिनांक 19 जून रोजी ईद बकरी ईदच्या कुर्बानीच्या अनुषंगाने शिवनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन धुमा, पोलीस स्टेशन केवलारी व पोलीस स्टेशन धानोरा येथे वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 150 गायींची कुर्बानी दिली होती, कत्तल केली होती। त्यामध्ये गोवंश जनावरांचा प्रतिबंधित गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आली होती। त्यावरून शिवनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता व सदर ठिकाणी धुमा, केवलारी व धानोरा या 3 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे 4 गुन्हे दाखल झाले होते। सदर गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी जे होते ते निष्पन्न झाले होते व त्यांचे जे ठाव ठिकाण आहे तो नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशन तसेच पाचपावली पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील असल्याने ते शिवनी जिल्ह्यातील अधिकारी तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। सदर आरोपींचा ठाव ठिकाणा घेत असताना तहसील पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांची टीम आम्ही त्याच्या सोबत दिली होती। त्यामध्ये एकूण 7 आरोपी जे मुख्य सूत्रधार आहेत असे 7 आरोपी जे आहेत ते आम्ही तहसील पोलीस स्टेशनचे DB पथक तसेच बीट ऑफिसर किल्लेदार यांच्या मदतीने शिवनी पोलिसांना ताब्यात घेऊन दिलेले आहेत। एकूण 7 आरोपी जे मुख्य 7 आरोपी ज्यांनी सदर ठिकाणी ज्या 4 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी त्या गोवंश जनावरांची कुर्बानी करण्यासाठी आर्थिक रसद पुरवली होती। त्याबाबतचं कॉन्टॅक्ट तिथल्या स्थानिक आरोपींना दिलं होतं। ते मुख्य 7 आरोपी तहसील पोलीस स्टेशननी शिवनी पोलिसांना ताब्यात घेऊन दिलेले आहेत। जी प्राथमिक माहिती आलेली आहे त्यावरून मुख्य आरोपी इसरार अहमद मंजूर अहमद वय 54 वर्ष राहणार मोमिनपुरा, तसेच त्याचा सक्का भाऊ कलंदर उर्फ निसार अहमद मंजूर अहमद, इतर त्याचे जे मित्र आहेत ते आरोपी वकील अहमद तसेच रफीक अहमद, वसीउल्ला अब्दुल लतीफ अंसारी, मोइनुद्दीन इस्राईल, मोइन सलाउद्दीन हे सर्व राहणार मोमिनपुरा हे आरोपी निष्पन्न झाले होते। यातील आरोपींचा जे प्राथमिक तपास केला त्यामध्ये सकृतदर्शनी काही क्रिमिनल रेकॉर्ड मिळालेला नाही, परंतु शिवनी पोलीस व स्थानिक पोलिसांमार्फत जो तपास करत असताना यांनी मागील वर्षी 2023 मध्ये पण अशा प्रकारे कत्तल केल्याचं सकृतदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। सदरची घटना ही शिवनी जिल्ह्यात घडलेली आहे। सदर ठिकाणी 19 जूनला ज्या गायींची गोवंश जनावर प्रतिबंधित गोवंश जनावरांची कत्तल करून ती जी आहे ती नदीतून सोडून देण्यात आलेली होती, तसेच उघड्यावर जे आहेत ती फेकण्यात आलेली होती अर्धवट कापून। त्यावरून स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या निदर्शनास ही बाब आली। त्यावरून सदर ठिकाणी बाब निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शिवनी जिल्ह्यातील धुमा पोलीस स्टेशन, केवलारी पोलीस स्टेशन, धानोरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले होते व ही बाब निष्पन्न झाली। मुख्य सूत्रधार हे प्रथमदर्शनी इथे अटक करण्यात आलेला आरोपी इसरार अहमद हा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेला आहे। आरोपी इसरार यांनी शिवनी येथील स्थानिक जे आरोपी आहेत त्यांच्याशी संपर्क केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे। सदर बाबत शिवनी पोलीस आणि अतिरिक्त तपास करत आहेत। तपासात इतर बाबी निष्पन्न होतील। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट।